रवयत मोठ्या टॉप 9 वर। राहुल गांधींचा शास्त्रोक्तीगुंजचा दुसरा कार्यक्रम नागपुरात होणार असल्याची माहिती। पुण्यात कार्यक्रमाच्या यशानंतर नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरमध्ये कार्यक्रमाचा मानस। बीजेपीकडून 5 सप्टेंबरला दिल्लीमध्ये शांततापूर्ण मोर्चाची घोषणा। 25 जुलैला सरकारने दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा सीजेपीचा आरोप। इंडिया गेटपासून नवी दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत काढण्यात येणार मोर्चा। बीजेपीच्या आंदोलनानंतर सामान्य माणसाचा नैतिक दबाव लोकशाही यंत्रणेवर वाढला। राजकीय लोकांना जबाबदारीनं वागण्यात लक्षात आलेलं आहे, वकील असीम सरोदे यांची प्रतिक्रिया। पुणे महापालिकेतील निधी वाटपावरून राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। निधी वाटपात न्याय वागणूक मिळावी पत्रातून मागणी। पुणे मनपामध्ये राष्ट्रवादीला अन्यायकारक वागणूक मिळत असल्याचा आरोप। कुंभमेळ्यावरचा खर्च कमी करा आणि शाळा दुरुस्तीवर खर्च करा, विजय वडेट्टीवारांची मागणी। कुंभमेळ्याचा खर्च कमी करून मुलांच्या शिक्षणावर खर्च करा। प्रयागराजमध्ये मोठा खर्च झाला म्हणून इथेही मोठा खर्च करू नका, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। संतोष बांगरांना मंत्री करा, हिंगोलीत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। कावड यात्रेमध्ये श्रीकांत शिंदेंचं भाषण सुरू असताना घोषणाबाजी। मंत्री करणं माझ्या हातात नाही, साहेबांना निरोप देतो, खासदार श्रीकांत शिंदेंचं कार्यकर्त्यांना आश्वासन। निवडणूक आयोग, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांनी संविधानासोबत बदमाशी केली, कायदेशीर सत्य हे उद्धव ठाकरेंच्या बाजूने, वकील असीम सरोदेंची प्रतिक्रिया। एमपीएससी एफडीए ड्रग्ज इन्स्पेक्टर परीक्षा पेपर फुटीचा आरोप। परीक्षार्थी उद्या घेणार राज ठाकरेंची भेट। आयोगाकडे तक्रार करूनही पुरावे सादर केल्याचा परीक्षार्थींचा दावा। कारवाई न झाल्यानं परीक्षार्थी उद्या राज ठाकरेंची भेट घेणार। पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा 12वा दिवस। मांजरी येथील स्टेट फार्म येथील शासकीय आदिवासी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांचं उपोषण। 4 अस्तव्यस्त आंदोलकांना रुग्णालयात दाखल केलं।